काटस पात्रे बिकट पण गोड काम करावे लागेल, असो भक्तजनाच्या ठिकाणी लीलानुभव लिहिण्याचे चैतन्यच नाही असे नाही. चैतन्य आहे, फक्त चैतन्यास चेतना नाही. आपण मधून चेतना देखाचे आपले पवित्र कर्तव्य बजावित आहात. तथापि प्रसिद्ध कविवर्य व नाटकाचार्य श्री कालिदास कवीच्या अभिज्ञान शाकुंतलातील 6वे अंकातील 31वे श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे ज्वलती चलितेंधनो अग्निविप्रकृतिः पतंगः फगाम करुतेगः. आपण प्रत्येक अंकी स्फूर्तिदायक व चेतनात्मक काही लेख लिहून भक्तजनाच्या कर्तव्यबुद्धिरूप इंधनाग्नीवर जी थोडीशी शैथिल्य रक्षा आलेली दिसते ती इंधने हलविल्यास किंवा भक्तन कर्तव्यरूप पण किंचित निद्रावस्थेस जाऊन त्याचे ठिकाणी थोडे शैथिल्य आल्यासारखे वाटते, त्यास डबचल्यास ती रक्षा जाऊन तो अग्नी प्रज्वलित होईल किंवा ती निद्रावस्था व नित्तेज बरोबर असणारे शैथिल्य जाऊन तो ऊर्गही आपली फणा काढून फुत्कार करू लागेल. वर लिहिल्याप्रमाणे सर्व भक्तगणांनी मनावर घेतल्यास श्री साई लीला चिरायू झाल्या वाचून राहणार नाही. या लीलामाई आताच कुठेशा रांगू लागल्या आहेत. त्या आपल्या कामधेनू आहेत, त्या आपल्या बालमंदार लता आहेत, त्या चमत्कार चिंतामणी आहेत, त्या चमत्कार विद्युल्ता आहेत, त्या अनंत भगिनी आहेत, त्या अनंत माऊल्या आहेत. दिवसेनुदिवस त्या चंद्रकलेप्रमाणे वाढतच जाणार. पण पौर्णिमेस पूर्ण व अमावस्येस शून्य अशांतला त्याचा प्रकार नाही. त्याही बाबांप्रमाणे त्रिभुवनेक व्याप्त असून अनंतकाल वृद्धिगतच होत राहणार. बाबांच्या चरित्र रत्नाकरांतील त्या अमूल्य रत्ने आहेत, त्या अमृतमय अतएव अप्रतिम स्वादू आहेत, त्या कर्णसुभग आहेत, त्या कर्णाने प्राशन करून मननाने पचविण्याच्या आहेत, त्या अवीट आहेत, त्याचे नित्य यथेच अशन व प्राशनाने भक्तास कधीही मोडशी होत नाही, अपचन होत नाही. उलट भवरोगामुळे कृश झालेली भक्तकाया पिवर होऊन तिला बाबांच्या कृपेचे बालसे चढते व रोगाने गतितालक झालेल्या तिच्या मस्तकावर नुसन कुटील कुंतल दिव्या ज्ञानानुकर होतात. जशा लीला अगणित व अनुभव अगणित, तसे त्यांचे प्रकारही अंतरूप. त्यांची विवक्षित जाती नाही. त्या हिंदू आहेत, मुसलमान आहेत, पारशी आहेत, ख्रिस्ती आहेत. त्यांना विवक्षित काळ नाही, त्यांना विवक्षित देश नाही, त्यांना विवक्षित पात्र नाही. हिमालयापासून रामेश्वरापर्यंत व द्वारकेपासून जगन्नाथापर्यंत त्या आयावर्तावरील सर्व भागावरील सर्व जातीत सर्व काळी व सर्व सजीव व निर्जीव प्राण्यात दृग्गोचर होतात. तसाच त्या वाटेल तो वेश धारण करतात. कवी त्या कंगाळ दरिद्र्याच्या झोपड्यात दिसतील तर कधी त्या अलोट संपत्तिमान गृहस्थाच्या 7 मजली वाड्यातही दृष्टीस पडतील. कधी त्या पुरुषाचा वेश घेतील तर कधी त्या स्त्रीचा वेश धारण करतील. कधी भिकाऱ्याच्या तर कधी संन्याशाचा वेश घेतील. कधी गळीत कुष्ठरोग्याचा तर कधी सत्पात्र ब्राह्मणाचा वेश घेतील. कधी यजमानाचा
तर कधी नोकराचा वेश घेतील, कधी शंकराचा तर कधी गणपतीचा, कधी रामाचा तर कधी दत्ताचा, कधी हमालाचा तर कधी इतर साधू संताचा वेश धारण करतील, कधी शिशूंचा तर कधी वृद्धांचा वेश घेतील, कधी आंग्ल विद्या विशारदांच्या लेखन पुराण व्याख्यानांत नजरेस पडतील, तर कधी अविद्य पुरुषांच्या लेखणीत व वाचेतही दिसतील, कधी साई भक्तपरायण बोबांच्या कीर्तनांतही वावरतील, तर कधी काकासाहेब दीक्षितांच्या मोलकरणीच्या मुखातून निघालेल्या सहज वृत्तीच्या ग्राम्य गायन लकेरीतही खिदळतील, कधी शेठ सावकारात तर कवी व्यापारी मंडळीत, कधी खालच्या नोकरात तर कधी उच्च दर्जाच्या व उच्च अधिकृत मंडळीतही दिसतील. सारांश, त्या कुठे अवतीर्ण होतील व कुठे भरारी मारतील याचा नेमच नाही. कधी अश्वांत दिसतील तर कधी महर्षीतही दिसतील, कधी सर्पासारख्या भयंकर प्राण्यात तर कधी क्रूर व हिंस अशा व्याधातही वस्ती करतील, कधी पृथ्वीवांत वसतील तर कधी आपतत्वास चिकटून राहतील, कधी अग्नितत्वात तर कधी वायुतत्वात आविर्भूत होतील, कधी स्वरूप धारण करतील तर कधी अगदी कुरूप नीतीत दिसतील, कधी मधुर वचनात दिसतील तर कधी गाली प्रदानात दिसतील, कधी ताडनात दिसतील तर कधी पश्चातापानंतर प्राप्त झालेल्या शांत स्वरूपात दिसतील, कधी नुसत्याच कोपात तर कधी हास्यविनोदातही नजरेस येतील, कधी जागृतीत तर कधी स्वप्नातही पुढे येऊन उभ्या राहतील. महाराजांच्या ज्ञानमूर्ती संबंधाने, त्यांच्या अमूल लीला संबंधाने व व्यावहारिक व पारमार्थिक अनुभवासंबंधाने जितके लिहावे तितके थोडेच होणार आहे. प्रत्यक्ष वेद जेथे मुनावतात, सहस्रजिव्हाशेष जेथे हात टेकतात व जगज्जनक चतुराननाची अमोघ लेखणी जेथे बोपट होते, तेथे अल्पमती मानव किती लिहिणार. तथापि आपण आपल्या देवी रसाल व प्रतिभासंपन्न वाणीचे त्यांचाच प्रेरणेने व कृपेने बाबांचे छोटेसे पद्यात्मक चरित्र प्रत्येक अंकी देऊन श्रीलीला माईवर प्रेमालंकार चढवून तिचा अंक सुशोभित करीतच आहा. तथापि प्रथम श्रोतू सुभंग, महाप्रतापी, ओजस्वी व तारुण्यबलाने मुसमुसलेल्या अतएव सदैव प्रबळ वेगवत्या अशा ज्ञान लीला अनुभवरूपी 3 महापुण्य सरित्संगम प्रयागात व शेवटी बाबांच्या मधुर गंभीर व विस्तृत गद्यपद्य चरित्र महारत्नाकरात यथेच्छ अवगाहन व मजन करण्याची सुदूरदमनीय लालसा पुरी झाल्या वाचून श्री साई लीला बंद करणे कोणाही श्रेयस्कर नाही. त्या प्रयागाचे व रत्नाकराचे दर्शन होण्यासच फार काळ लागणार आहे. मग त्यात अवगाहन व मज्जन करण्याची सुसंधी येण्यास श्री सद्गुरू रायाची परम कृपाच पाहिजे. तथापि साईभक्तांनी कमर बांधल्यास हेही दुर्घट काम मूकम करोति वाचालम पंगु लंघ्यते गिरिम या ज्ञानाने सुकर झाल्या वाचून राहणार नाही. बाबा त्यात स्फूर्ती देतील व मदतही करतील. काम त्यांचे व भक्तही त्यांचेच. निराश होण्याचे कारण नाही. कालांतराने चरित्र जरी तयार झाले तरी श्री साई लीला माई ही श्री गीतादेवीप्रमाणे नित्य नवी व टवटवीतच राहणार.
अनुभवात्यव्यतिरिक्त महाराजांबद्दल काय काय व किती किती लिहिता येईल ते माझ्या अल्पसमजुतीप्रमाणे स्थूल दृष्ट्या मी खाली देत आहे. 1. दिव्य व पुण्य महासरित श्री गोदावरी माई, जिच्या सान्निध्य अथवा जिच्या काठी श्री क्षेत्र शिर्डी वसलेले आहे, त्या महानदीचा गोदावरी महात्म व सिंहस्थ महात्म यात वर्णिलेला हृदयंगम इतिहास बाबांनी या महापुण्य नदीचे तीरीच का निवास केला, हे या महात्म द्वयावरून चांगलेच प्रत्ययास येते. पौराणिक अतएव त्यातील काही भाग अतिशयोक्तीचा किंवा अविश्वसनीय मानला, तथापि भूगोल दृष्ट्या तिची उत्पत्ती, काळ व तिचा विस्तार या संबंधाचे वर्णन तिचे अद्वितीय श्रेष्ठत्व सिद्ध करून बोधप्रद झाल्या वाचून राहत नाही. मला तर त्यात फार बहार वाटते. गोदावरी, गंगा, यमुना, सरस्वती, भीमा, तुंगभद्रा आदी करून द्वादश नद्याचा परस्पर संबंध अगर नाते काय आहे, त्यांची विभागणी उत्तर, मध्य व दक्षिण हिंदुस्थानात कशी झाली आहे, ती कोणी, केव्हा व कशाकरिता केली आहे, गोदावरीस वृद्ध गंगा असे नाव का दिले अथवा मिळाले, तिच्या पुण्यत्वामुळे तिच्या तीरावरील खेड्यास व नगरास क्षेत्रत्व कसे प्राप्त झाले, हे त्या वर्णनावरून स्पष्टपणे ध्यानात येते. कोपरगावास गोदावरी असता ती शिर्डीस केव्हा व कशी आली, याबद्दल बाबांच्या अवर्णनीय लीलेचे परम कौतुक वाटते. 2. शिर्डी गावाबद्दलही पुष्कळ माहिती मिळवून लिहिण्यासारखी आहे. शिर्डी हा शब्द सार्थ आहे किंवा कसे असल्यास तो कसा तयार झाला, त्याच्या संस्कृत शब्द शालदी, शेलदी, सरेदी व सौरदी यांच्याशी संबंध आहे की काय, हा शब्द मराठी आहे का फारशी आहे, गुजराती आहे का काठेवाडी आहे का संस्कृताचा अपभ्रंश आहे, त्याचे अर्थावरून काय बोध होतो, हा गाव कोणी, केव्हा व कशाकरिता वसविला, हा गाव मूळ कोणाचा, यात मूळ वस्ती कोणाची, या गावास त्याचा स्वतःचा काही इतिहास आहे की नाही, असल्यास तो काय, महाराजांनी हाच गाव पसंत का केला. 3. शिर्डीतील बाबांची वसण्याची मशीद, ही मशीद कोणी, केव्हा, कोणाकरिता अगर कशाकरिता बांधिली, मशिदीतील बाबांच्या येथल्या वस्तू, धुनीची लाकडे व गोव्या, चिलीम, जाते, तुरबत, ठवेल, तमाकू व छापी, बाबांच्या जोडा वगैरे. 4. साठे साहेबांच्या नव्हे, आता नवलकर साहेबांच्या वाड्याचे अंगणातील लिंबाचा वृक्ष, तो कोणी, केव्हा व कशाकरिता लावला, त्याचा इतिहास, त्याचा बाबांशी संबंध. 5. शिर्डीतील लेंडी ओढा, लेंडी नाव कसे पडले, लेंडीशी बाबाचा संबंध, लेंडीवरील काही जागा, लेंडीवरील बाबांची बाग. 6. राहते गाव व तेथील मारवाडी, ज्यांचे घरी बाबा कधी कधी जात, बसत व परत येत. शिर्डी राहते, राहत्याचे मारवाडी व बाबा यांचा परस्पर संबंध, राहते या शब्दाची व्युत्पत्ती व राहते गावाचा इतिहास. 7. भक्त शिरोमणी नानासाहेब चांदोरकर, कृपापात्र व बाबांचे बालपणापासूनचे भक्त म्हाळसापती, कृपापात्र, बालकराम, मुक्ताराम, नानासाहेब निमोणकर, मेघा, तात्यासाहेब नूलकर, दादासाहेब केळकर, बालासाहेब भाटे, श्री बापूसाहेब बुटे, बडे बाबा, जोग आई, राधाकृष्ण, तात्या पाटील, कोते,
यांची आई अण्णा चिंचणीकर वगैरे मंडळीचा व महाराजांचा अनेक पण निरनिराळ्या तऱ्हेचा संबंध बाबांनी सांगितलेल्या व त्यांच्याकडून करवून घेतलेल्या कामगिऱ्या. 8. शिर्डी संस्थानाची कच्ची विस्तृत हकीकत. महाराजांचे हयातातील व समाधीस्थ झाल्यानंतरची श्री साई लीलेत वेळोवेळी स्फुट रीतीने प्रसिद्ध झालेली ती एके ठिकाणी संकलित लिहिण्यासारखी आहे. संस्थानाचे चालक, व्यवस्थापक व व्यवस्था. 9. शिर्डी संस्थानातील 4 उत्सव कधी व कसे सुरू झाले व हल्ली ते कोणत्या स्वरूपात आहे व कोणाचे देखरेखीवरील चालतात व ते कोणी कोणी पकडले आहेत. 10. संस्थानाचे जमा खर्चाची व्यवस्था, नोकर चाकर लोकाच्या मेगणकर, त्यांचे पगार, त्यांच्या कामणीच्या व त्यांच्यावरील देखरेख. 11. संस्थानाची स्थावर जंगस मिळकत व कायम फंड, मासिक व वार्षिक वर्गणी, त्याचा जमा खर्च, त्याची व्यवस्था व त्याच्यावरील देखरेख. 12. बाबांचे फोटो, बाबांचा घोडा, बाबांची समाधी, समाधी संबंधाने स्नान, अभिषेक, पूजा, धूप, दीप, नैवेद्य, दक्षिणा, नंदादीप, चावडी, आत दर्शन, समाधी दर्शन स्पर्शन वगैरेची हकीकत. मंदिरातील समाधीजवळ ठेवलेले व मशिदीत ठेवलेल्या पेट्यातील पैशाची व्यवस्था. 13. बाबांचा दररोजचा, दिवसाचा व रात्रीचा वर्तनक्रम. 14. बाबांचा वेश, डोक्यांचे फडके, अंगातील कफनी व नेसण्याची लंगोटी. 15. बाबांचे सकाळचे उठणे, लघुशंका, शौचविधी, तोंड धुणे, स्नान करणे, आसनावर बसणे. 16. बाबांची भिक्षा, बाबांची न्याहारी. 17. बाबांच्या फात्या, बाबांचे सकाळ संध्याकाळचे विवेक्षित जागी व विवेक्षित वेळी फिरणे व हातवारे करणे. विवेक्षित गृहस्थाची बोलणे, लेंडीवर जाणे, शौचविधी करणे व बागेतील झाडास स्वतः पाणी घालणे व त्यास कुरवाळणे. 18. लेंडीवरून परत आल्यावर मशिदीतील आसनावर बसणे, भक्तजनास दर्शन प्रसाद देणे, त्यांच्या मनीषा तृप्त करणे, त्यांचा कामाचा उलगडा करणे. 19. बाबा व पूजा व आरती. 20. बाबा व फळाफळ, नैवेद्य व भिक्षा. 21. बाबा व खाणे, युक्ताहार विहारस्य. 22. बाबा व कफन्या व चिलमी. 23. बाबा व श्री उदी. 24. बाबांचे निजणे व चावडी. 25. बाबांवरील आक्षेप. 1. बाबा दक्षिणा मागतात. 2. बाबांचे जवळ राधाकृष्ण कशाला. 3. बाबा मुसलमान आहेत. 26. बाबांचे दातृत्व, सर्व प्राणीमात्रांवर समदृष्टी, जाती भेदाभाव. 27. बाबांचा राग, गाळी प्रदान, तांडण व त्यावेळी तोंडातले तोंडात म्हणत असलेला महामंत्र अनुराग, भक्तवात्सल्य, कळकळ, सर्वभूत हितेक दृष्टी. 28. बाबा हिंदू का मुसलमान, हिंदू असतील तर ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी का संन्यासी. 29. बाबा शास्त्री का पंडित, मुनी, तपी, व्रती, योगी, सिद्ध का ब्रह्मनिष्ठ का कवी. 30. बाबा वैद्य का मांत्रिक का गारुडी. 31. बाबा देव का परब्रह्म. 32. बाबा व ब्रह्मज्ञान, द्वैत का अद्वैत. 33. बाबा व त्यांचे नाव, जाती, कुळ व गोत्र, जन्म ठिकाण, पूर्व परंपरा. 34. बाबा व साधू परीक्षा. 35. बाबा व लहानपण, मोठेपण, वेड, स्वार्थ वगैरे. अल्लाह मालिक, अमानित्व, श्री गीता. 36. बाबांची योग्यता, किंमत, ऐश्वर्य, सामर्थ्य, फळी, पाण्याच्या पंत्या, प्रिटोरिया, वाटेल तो देह धारण करणे वगैरे. 37. बाबा व इतर तत्कालीन व पूर्वकालीन साधुसंत, बाबांचा व त्यांचा संबंध, त्यांच्यावरील प्रभुत्व व छाप, बाबांचे तारयंत्र. श्री समर्थ तुकाराम,
प्रश्नालय महाराज, बन्नूमाई वगैरे. 38 बाबा व भक्तिज्ञान वैराग्य. 39 बाबा व श्री गीता के नानासाहेब चंदोरकर. 40 बाबा व श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत, श्री दासबोध, श्री भावार्थ रामायण, श्री भागवत, श्री भारत वगैरे. 41 बाबा व नगर जिल्हा. 42 बाबा व 2 तिडक्या श्री भगवद्गीता. 43 बाबा व 1 दिडकी व 7 समुद्राचे राज्य ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज. 44 बाबा व कांदा. 45 बाबा व उरूस, उत्साह, तमाशे. 46 बाबा व गवई, स्वतःची गवई. 47 बाबा व मुळे. 48 बाबा व प्रिटोरिया. 49 बाबा व त्यांची विश्वव्याप्ती. 50 बाबा व त्यांची भाषा, गोष्टी व त्यांचे अर्थ ज्ञानेश्वरी अंक 17. 51 बाबा व विवेक्षित भक्तजनाची विवेक्षित नावे व सर्व स्त्रियास आई हे नाव. 52 बाबा व ग्रंथ परीक्षण. 53 बाबा व त्यांची शिकवणूक व उपदेश पद्धत. न बुद्धिभेदम श्री गीता. 54 बाबा व लघु व उच्च विद्यापीठे. 55 बाबा कोणत्या विद्यापीठात पडले. 56 बाबा व वेदशास्त्र, पुराणे व उपनिषदे. 57 बाबा व अधिकारी वर्ग. 58 बाबा व राजकारण. 59 बाबा व त्यांचा दरबार. 60 बाबांचे दरबारात अधिकारी व अधिकारांचे कोर्टात बाबा. 61 बाबा व पारमार्थिक धडे पाठ व केल्यास बाबांची शिक्षा, भक्त शिक्षा, विचारपूस. 62 बाबांची संकट सूचना, संकट निवारण्याची अद्भुत शक्ती व श्रेयगती शैली, अप्रतिम शैली. 63 बाबा व एकादशी. 64 बाबा व माधवराव देशपांडे. 65 बाबा व त्यांची समाधी, अगर दर्गा, बाबा व देहधारी पुरुषाचे नियम. 66 बाबा व मुक्त व विदेही पुरुषांचे नियम. 67 बाबा व पुनर्जन्म व शरीर भोग, इच्छा जन्म व इच्छा मरण. 68 बाबा व शिल्पशास्त्र, मशीद बांधण्याचे वेळचे. 69 बाबा व बर्फी व साखर पाणी, नानासाहेब चांदोरकर, रशियन मल. 70 बाबा व वैश्वदेवातील अतिथी शब्दाची व्याख्या. 71 बाबा देव व देवता, बाबांचे देव देवतावरील प्रभुत्व. 72 बाबा व मानवतार, सजीव प्राणी, व्याघ्र, सर्प, विंचू, घोडा, गाय, म्हैस, कुत्रा, मांजर, माशी वगैरे. 73 बाबा व त्यांचे प्रयाग, ज्ञान, लीला, अनुभव, गंगा, यमुना, सरस्वती, ज्ञान, लीला, वाचा. 74 बाबा व बाबांनी केलेल्या व बाबा करीत असलेल्या लीलामुळे जगास मिळत असलेले ज्ञान व येत असलेले प्रत्यक्ष अनुभव. या अनुभवाचे पुष्कळ प्रकारे वर्गीकरण करता येईल, व्यावहारिक व पारमार्थिक, जागृतीमधील व स्वप्नातील. 75 अनुभवावरून निघणारी अमूल्य अनुमाने, अनुभवांची योग्यता व श्रेष्ठत्व. 76 वर्तन चरित्र, लीला चरित्र, ज्ञानानुभव चरित्र, गद्यात्मक भाग, पद्यात्मक भाग, पदे, आरत्या, भूपाळ्या, शेजारत्या, पाळणे, स्तुतिस्तोत्रे, नमन, स्तवनात्मक, निरनिराळ्या वृत्तांतील व मीटरमधील मराठी, संस्कृत, गुजराती व इंग्रजी कविता. 77 बाबांचे अवतार कृत्य. वर लिहिलेल्या चरित्ररत्नाकर सामुग्री संबंधाने त्याच जगचालकार्या कृपा प्रेरणेने आणखी काही विचार सुचल्यास पुढे देईन. शिर्डी कशी असावी याबद्दलचेही फार दिवस मनात घोळत असलेले विचार पुढे देईन. त्याचप्रमाणे वर वचन दिलेले अनुभवही पुढेच लिहीन. शेवटी अनन्यगतिक श्री समर्थ सद्गुरू साई गंगाधराचे पुण्यचरणावर खालील श्लोकत्रय
त्रिदल बिल्वपत्र अनन्य भावाने अर्पण करून हा बराच लांबलेला लेख पुरा करून आपली रजा घेतो. अनुष्ठुप. नमस्ते ब्रह्मरूपाय साईनाथाय ते नमः. नमस्ते विष्णुरूपाय साई राजाय ते नमः. नमस्ते रुद्ररूपाय साई बाबाय ते नमः. नमस्ते दत्तगुरुवे ज्ञानदेवाय ते नमः. साकी. निवासयोग्यं स्थलमती सुखदं मतीदं गतीतं चिमलं. समर्थ सद्गुरु सा बसदाशिव साईराज पदकमलम. वंदे तच्चरणं सत्यभवाब्धितरणं वंदे. अर्थ. राहण्यास योग्य असे अति सुखदायक, बुद्धीला प्रेरणा करणारे, शेवटी मोक्ष देणारे व सर्व प्रकारे शुद्ध जर कोठे स्थळ असेल तर ते श्री समर्थ सद्गुरू निरंतर कल्याणकारक साबावतार साईराज पदकमलाचे ठिकाणच आहे. खरोखरच संसार समुद्र तरुण जाण्याचे ते तारू आहेत. असा या चरणकमलास मी वंदन करतो.